वरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। रेल्वेच्या ट्रॅकवर काही आंदोलक उतरलेले आहेत। अर्थात हे असं काही करू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या सगळ्या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे। मात्र काही आंदोलक ऐकायला तयार नाहीयेत। ते आता रेल्वेच्या ट्रॅकवर उतरलेले आहेत। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या ट्रॅकवर मराठा आंदोलक उतरलेले आहेत। पोलिसांकडून एका हँड माईकच्या सहाय्याने, हँड स्पीकरच्या सहाय्याने अनाउन्समेंट केली जाते, आवाहन केलं जाते। मात्र काही आंदोलक हे ऐकत नाहीयेत। ते रेल्वेच्या ट्रॅकवर उतरलेले आहेत। याचा मोठा परिणाम हा मुंबईच्या लोकलवर होत असतो। मुंबईच्या लोकलवर याचा परिणाम झाला की मुंबईच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होतो। सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनावर याचा परिणाम होतो। दृश्य आपण पाहत होतो, ही दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांची। मनोज जरांगे पाटील यांनी याआधी सुद्धा आवाहन केलेलं आहे की मुंबईवर परिणाम होईल अशी कोणतीही घटना करू नका, कोणालाही त्रास होईल असं वागू नका। मात्र तरीही काही आंदोलकांकडून मात्र असे प्रकार सुरूच आहेत। काही आंदोलक हे मुंबई लोकलच्या ट्रॅकवर उतरल्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहिली होती। तर पोलिसांकडून आणि काही जणांकडून यांना आवाहन केलं जातंय की असं काही करू नका। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे की कोणालाही त्रास होईल असं काही करू नका, आपला समाज बदनाम होईल असं वागू नका। मात्र तसा प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतो। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, काही दृश्य आम्ही पाहिली, काही आंदोलक थेट ट्रॅकवर उतरलेले होते। जरांगेंनी असं काही करू नका म्हणून सांगितलेलं आहे, तरी आंदोलक इतके आक्रमक होत आहेत। नेमकं काय घडतंय? आपला सर्व कर्मचाऱ्यांना निवेदन शांततेने घ्यायचे, उतरू नका, कृपया त्यांच्या परिचलनाला दारू द्या, असं करू नका, शांतपणे घ्या। सर्व कार्यकर्त्यांना निवेदन आहे, आलेले सर्व कार्यकर्त्यांना निवेदन आहे, सर्व कार्यकर्त्यांना थोडं बाजूला प्लीज, निवेदन आहे आपल्याला, आपल्या शांततेने आपला मोर्चा चालू आहे, त्यांना होऊ द्या, प्लीज बाहेर जा, एखादा सोडा ना, रस्ता तो जाऊ द्या, पुढे चला थोडं मावलं, सर्व कार्यकर्त्यांना निवेदन आहे, आपण बघतोय की या ठिकाणी या सगळ्या भागामध्ये जी गर्दी आहे ती बाहेर काढण्याचे प्रयत्न या सगळ्या आरपीएफ जवानांकडून, अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत। या ठिकाणी जो ध्वनिक्षेपक आहे त्यातून या सगळ्या गर्दीवर सर काय आवाहन कराल सगळ्या जनतेला? आपण बघतोय की सगळ्या लोकांना बाहेर जाण्याची विनंती केली जाते। मोठ्या प्रमाणात या सगळ्या लोकलच्या दोन्ही बाजूला जी गर्दी आहे ती वाढते आणि त्यामुळे जर या ट्रॅकवर कोणी पडलं, गर्दी धक्काबुक्की झाली तर अनर्थ घडू शकतो। तो अनर्थ घडू नये यासाठी हे सगळे अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत आणि विनंती केली जाते सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी। कृपया सगळ्यांनी या रेल्वे ट्रॅकच्या भागात न थांबता ज्या सुरक्षित ठिकाणी आझाद मैदानात आंदोलनाची जागा आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं सतत आवाहन केलं जातंय। यापूर्वी जी लोकल या ठिकाणाहून गेली तेव्हा मोठी गर्दी या सगळ्या भागामध्ये झाल्याचं आपण बघितलं होतं। तशी दृश्य आपण दाखवलेली आहेत। मोठी गर्दी या सगळ्या भागात, काही जण तर ट्रॅकवर उतरलेले होते आणि या सगळ्या CST स्थानकामध्ये गोंधळ मोठा जो आहे तो आपल्याला दिसतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ती खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न या आवाहन केलं जातं की लोकांनी या गर्दीतून बाहेर गेलं पाहिजे, हे आवाहन या ठिकाणी केलं जातं। आणि या सगळ्या भागात सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। मोठा गोंधळ CSMT स्थानकामध्ये आपण बघतोय की झालेला आहे आणि या सगळ्या भागात आता या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खरंच ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रचंड गर्दी आत्ताच्या क्षणाला CSMT स्थानकावर पाहायला मिळते। या गर्दीचा परिणाम, तुम्ही जी भीती व्यक्त केलीत, एखादा व्यक्ती चुकून त्या ट्रॅकवर पडू शकतो आणि तसं होऊ नये हीच इच्छा सर्वांची असणार आहे, म्हणजे अगदी पोलीस अधिकाऱ्यांची असणार आहे, हीच इच्छा आपली सुद्धा आहे, हीच इच्छा मनोज जरांगे पाटलांची असणार आहे, सर्व आंदोलकांची असणार आहे। मात्र यासाठी या आंदोलकांनी प्रशासनाला थोडंसं सहकार्य करणं सुद्धा अपेक्षित आहे। प्रशासन जे सांगेल ते ऐकणं सुद्धा अपेक्षित आहे। त्याच्यामुळं कॅमेऱ्यात यायच्या नादात हे सगळे तरुण पोरं या प्लॅटफॉर्मवर आले। काय झालेलं काहीच नाही, फक्त पाहायचं मी दिसाव, हे एवढंच आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही, इथे काही घडलं नाही। काय आवाहन करतात, काय सांगण्यात
मनोज दादा जे सांगतील त्या पद्धतीनं शांतीत शिस्तीत आपल्याला आंदोलन पूर्णत्वास न्यायचं आहे. कृपया आपण जिथून कुठून या मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत असाल तर माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांना फोन लावा आणि त्यांना सांगा की बाबा शांततेत आहे, दादांचं आणि समाजाचं नाव कुठंतरी कमी करू नका. आणि म्हणून ही गर्दी, ही CSMT मधली जी गर्दी आहे ती आझाद मैदानावर का जात नाही? सकाळपासून इथेच सगळ्या गर्दीचा केओस दिसतोय. नक्कीच याचा विषय असा आहे की आझाद मैदानावर चिखल आहे, बसायला जागा नाही, तिथे सावली पण नाही, त्याच्यामुळे गर्दी आझाद मैदानावर बसायला जागाच नाही मुद्दाम, त्याच्यामुळं हे लोक सावलीचा आधार घेऊन इथं आलेले आहे. रेल्वे प्रशासनाला कुठलाही त्रास द्यायला आलेले नाही. आपण बघतोय की पोलिसांकडून सगळे प्रयत्न जे सुरू आहेत ही गर्दी बाहेर काढण्याचे, कारण या सगळ्या भागात सहकार्य करा. आपलं हे यशस्वी व्हायला लागले, आपलं जे आंदोलन आहे हे यशस्वी व्हायला लागले. दादांचा आदेश आहे, दादांचा आदेश आहे, आपल्या ग्राउंड कडे जा. इथं कुणीही थांबू नका, हे चुकीचं काही करू नका, हे चुकीचं व्हायला लागलं. आपलं हे जी आरक्षण आहे हे यशस्वी करा दिशाकडे चाललंय. हे असं कुणी आपल्या हे जे आपल्या आंदोलनात नाही ते लोक करतायत. आपण सगळे ग्राउंड कडे जा, हे चुकीचं व्हायला लागलंय. सर्व कुठल्याही मराठा बांधवांनी प्लॅटफॉर्मवर थांबायचं नाही, प्लॅटफॉर्मवर कुणी थांबायचं नाही. दादांचा आदेश आहे. आपल्या नवी मुंबईतून अनेक बांधव इकडे आझाद मैदानाकडे येत आहेत, त्यांना येण्यासाठी ट्रेन चालावं लागणार आहे. प्लॅटफॉर्मवर कुणी थांबू नका, या प्लॅटफॉर्मवर थांबू नका अशा पद्धतीचं आवाहन केलं जात आहे. कारण जर ही गर्दी अशीच वाढत राहिली तर मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की या भागात लोकांची संख्या इतकी वाढते आणि त्या संख्येचा परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर रेल्वे ट्रॅकवर काही आंदोलक उतरले होते. या भागात CSMTच्या पुढच्या पोर्च मधली सगळी गर्दी जर तुम्ही बघितली, आपण बघितलं असेल तर या सगळ्या भागात आपण ही दृश्य पाहतो. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रेल्वे स्थानकावर आलेले आहेत. रेल्वे स्थानकावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत. अनेक प्रकारे मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरं तर गर्दी इतकी झालेली आहे की त्यामुळं कोणी ट्रॅकवर पडू नये ही भीती व्यक्त केली जाते. कोणी जर ट्रॅकवर पडलं तर मोठा अपघात घडू शकतो, मोठी दुर्घटना घडू शकते आणि त्यामुळे असं काही घडू नये हीच इच्छा सर्व आंदोलकांची असेल, पोलीस अधिकाऱ्यांची असेल, मनोज जरांगे पाटील यांची असेल, अगदी पुढारी न्यूजची सुद्धा हीच इच्छा. आणि त्यामुळं आंदोलकांनी सुद्धा प्रशासनाचं थोडं ऐकलं पाहिजे, पोलीस अधिकाऱ्यांचं थोडं ऐकलं पाहिजे, गर्दी कमी केली पाहिजे, हाही मुद्दा आहे. मात्र मग करायचं काय हा प्रश्न सुद्धा आहेच की, कारण आझाद मैदानावर चिखलाचं साम्राज्य आहे. आझाद मैदानावर जर हे सगळे आंदोलक गेले तर मग त्यांनी बसायचं कुठे हा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी सर्वात सोपा पर्याय हा CSMT आहे. CSMTला छत आहे, पाऊस आला तरी त्यापासून रक्षण होणार आहे. काही प्रमाणात पंखे आहेत त्यामुळे फार काही गरम होणार नाहीये. आणि CSMT स्थानकावर बसणं हा काही गुन्हा नाहीये, त्यामुळे ते बसूच शकतात. मात्र प्रशासनाचं ऐकून, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून मग बसलं पाहिजे ही अशी काहीतरी एक इच्छा जी आहे ती प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र या दृश्यांमध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच दिसतंय. आंदोलक हे ट्रॅकवर उतरलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांकडून त्या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. त्याची ही दृश्य आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यापर्यंत अगदी प्रत्येक अपडेट या संदर्भातले पोहोचवतायत. ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या TV स्क्रीनवर. ट्रॅकवर हे आंदोलक उतरलेले आहेत आणि या आंदोलकांकडून ट्रॅकवर उतरून सुद्धा घोषणाबाजी केली गेलेली आहे. काही प्रमाणात हात वर करून हलगीच्या तारावर ठेका अगदी रेल्वे ट्रॅकवर सुद्धा धरला गेलेला आहे. आता मुंबई लोकल हा मुंबईचा श्वास आहे, मुंबई लोकल हा मुंबईचा प्राण आहे, मुंबईच्या रक्तवाहिन्या आहेत आणि त्यामुळं मुंबई लोकलवर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला तर तो थेटपणे संपूर्ण मुंबईकरांवर, संपूर्ण मुंबईवर, मुंबईच्या अर्थकारणावर परिणाम होत असतो. त्यामुळे मुंबई लोकलवर कोणताही परिणाम होऊ नये अशी सुद्धा इच्छा अर्थातच पोलीस अधिकाऱ्यांची असणार आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा बोलताना असं म्हटलं होतं की कोणाला त्रास होईल असं काहीही वागू नका, आपल्या समाजाचं नाव खाली जाईल असं काहीही वागू नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र हे काही आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांचंही ऐकत नाहीयेत का असा प्रश्न निर्माण होऊच शकतो. कारण हे आंदोलक आता ट्रॅकवर उतरलेले आहेत, कारण हे आंदोलक पोलिसांचं ऐकत नाहीयेत,
कारण हे आंदोलक प्रचंड गर्दी करतायत. मात्र हे सगळं असलं तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन, पोलिसांनी केलेली विनंती, हे सगळं लक्षात घेता या सगळ्या आंदोलकांनी थोडा धीर धरणं, थोडं शांततेनं आपलं आंदोलन करणं हे फार गरजेचं आहे. मात्र मग या आंदोलकांनी CSMT सोडून जायचं कुठे, हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा प्रशासनालाच द्यावं लागेल. Thank you.